असं नेतृत्व ज्यांच्याकडे पद असो या नसो, मात्र त्यांनी नेहमीच इगतपुरीच्या विकासाच्या दृष्टीने विचार केला. असं नेतृत्व ज्यांना हिरामन खोसकर हे ताकद देतात. असं नेतृत्व ज्यांनी कोट्यावधींचा निधी इगतपुरी नगर परिषदेसाठी आणला. असं नेतृत्व जे पुन्हा एक संधी मागतंय आणि त्याच संधीचं सोनं करण्याची वेळ मागतंय. इगतपुरी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी शालिनी संजय खताळे यांचा चेहरा एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पुढे केलाय. तुम्ही या चेहऱ्यावर मोहर लावणार का? चला खास बातचीत करूया संजय खताळे यांच्याशी. तुमची एक अशी जागा होती, उमेदवारी होती की स्वतः श्रीकांत शिंदेंनी तुम्हाला आधी एबी फॉर्म दिला, अगोदर उमेदवार जाहीर केला आणि मग तुम्ही प्रचार सुरू केला. वरिष्ठांचा एवढा विश्वास तुमच्याकडे कसा काय? तुम्ही का ठरवलं की आता आपल्यालाच नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत यायचंय? मशाल सोडून धनुष्यबाणाकडे येणं किंवा धनुष्यबाणच घेऊन इकडे येणं, या सगळ्या भूमिकांमध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षात जे कार्यकर्ते नगरसेवक होते ते पण तुमच्या सोबत ताकदीने आज उभे आहेत. जर तुम्हाला नगराध्यक्ष म्हणून संधी मिळते तर प्रायोरिटी म्हणून तुम्ही सगळ्यात अगोदर कोणते कामांना पाठपुरावा करणार? जे आत्ता विद्यमान नगराध्यक्ष राहिले त्यांच्यावर आरोप होतो 30 वर्ष नगर परिषद दिली, त्यांनी फक्त मलिदा खाल्ला. लोकांना जर आज तो आरोप झुटकारायचा असेल आणि संधी म्हणून जर ते तुमच्याकडे पाहत असतील तर तुम्ही कोणती गॅरंटी आणि शाश्वती तुमच्या मतदारांना देणार आहेत की आम्ही त्यांच्यापेक्षा वेगळे असू म्हणून? पण ज्यावेळेस एखादा आमदार निवडून आणायचा असतो त्यावेळी त्या व्यक्तीचा पक्षही प्रमोट करावा लागतो. आता हा पक्ष अजित पवारांकडे होता. अजित पवारांचा पक्ष तुम्ही प्रमोट कसा केला? अजित पवारांसोबतचा काही तुमच्याकडे अनुभव आहे? सहजासहजी जर बघितलं तर तुमच्या इगतपुरीमध्ये एक नवीन पॅटर्न समोर येतो. पॅटर्न जुना आहे, पण आत्ताच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकतर भाजपा शिंदे गट युती होते किंवा अजित पवार आणि भाजपा गट युती होते. तुमच्या इकडे सगळा पॅटर्नच बदललाय. इथे तुमची शिंदे गट आणि अजित पवार गट अशी युती होती आणि भाजपा तुमच्या विरोधामध्ये. अजित पवारांच्या पक्षाशी कसं जुळलं किंवा मग येथील स्थानिक लोकांशी कसं जुळवून घेतलं? नमस्कार, मी विजया वामन. निवडणुका सुरू झाल्यानंतर पहिला प्रश्न पडतो की उमेदवार म्हणून रिंगणात कोण? आता सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्यात. पहिल्या टप्प्यामध्ये नगर परिषदा, जिल्हा परिषद, नगरपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. मात्र अशा वेळी ज्यांना परत चान्स दिला गेलाय त्यांची खऱ्या अर्थाने इंडिकेटर लागली. इगतपुरीमध्ये सुद्धा अशीच काहीशी परिस्थिती. इगतपुरी नगर परिषद पर्यटनाच्या दृष्टीने जर बघितलं किंवा वेगवेगळ्या अँगलने जर बघितलं तर इगतपुरी नगर परिषदेला एक वेगळं महत्त्व आहे. पण तुम्ही इगतपुरीमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्ही जेव्हा स्थानिक लोकांशी चर्चा करता त्यावेळी बराचसा बॅकलॉग जो आहे तो या ठिकाणी दिसून येतो आणि या सगळ्या बॅकलॉगच्या अपयशाचं खापर हे या ठिकाणच्या नगराध्यक्षांवरती फुटतं. इथे बदल होतोय की काय याचा कानोसा घेण्यासाठी आपण इगतपुरी नगर परिषदेमध्ये आलो आणि सध्या जे अगोदरचे विद्यमान नगराध्यक्ष होते त्यांच्या विरोधामध्ये एक लाट तयार केली आहे आणि ती लाट तयार केली आहे संजय खताळे यांनी. आता का म्हणून त्यांचं नाव समोर येत आहे, त्यांच्या पत्नी का उमेदवार नगराध्यक्षाच्या असू शकतात, हे सगळं समजून घेण्यासाठी आज आपण बातचीत करणार आहोत इगतपुरी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवार असणाऱ्या शालिनी संजय खताळे यांचे पती संजय खताळे यांच्यासोबत. सर नमस्कार. नमस्कार. जसं मी म्हटलं इगतपुरीला वेगळं महत्त्व आहे. आम्ही पर्यटनाच्या दृष्टीने इगतपुरीकडे पाहतो विशेष करून, पण तुमच्या इगतपुरीमध्ये बॅकलॉग खूप मोठा आहे. 30 वर्षांपासून इथे एकच नगराध्यक्ष राहिलेत. जर या इगतपुरीमध्ये काही कामच नाहीये तर परत त्यांना संधी का दिली गेली? त्याचं कारण असं की 30 वर्षापासून लोकांकडे चांगला कुठलाही पर्याय नव्हता. म्हणजे लोकांची इच्छा होती, पण काय होतं, लोक 4.5 वर्ष खूप विचार करायचे का आपल्याला ही गोष्ट बदलायला हवी. पण शेवटचे 2-3 महिने आले की लोकांकडे दुसरा चांगला पर्याय मिळत नव्हता. मग लोकांकडे पर्याय नसल्यामुळे लोकांचा एक विषय यायचा का बुवा आता पर्याय चांगला नाही तर मग शेवटी काय करणार. मग तो नाईलाज असतो आणि शेवटी काय होतं, आम्ही पण त्यांचे सहकारी राहिलो आहे. काही मधल्या काळामध्ये त्यांचे सहकारी होतो, त्यांच्याबरोबर राहिलं. आमची पण तळमळ होती का त्यांच्याकडनं पण काही चांगली विकास कामं करून घेण्याची. खूप प्रचंड आम्ही त्यांना कन्व्हिन्स पण केलं. वेळोवेळी आमची तळमळ त्यांना समजून पण सांगितली. पण काही गोष्टी शेवटी एखादी मानसिकता नसली तर आपण त्याला काहीच बदलू शकत नाही. त्या हिशोबाने मग नंतर आम्हाला त्यांची साथ सोडावी लागली. कधी काळचे तुम्ही सहकारी आज त्यांच्या विरोधात चॅलेंज घेऊन उभे आहेत. लोकांना ऑप्शन विचारला जात होता की धनुष्यबाण की मशाल, पण असं करता करता त्यांनी मशालीचीही साथ सोडली आणि आता कमळ हाती घेतले.
मग आता संजय इंदुलकर विरुद्ध संजय खाताळे यामध्ये लोकांनी कोणत्या संजयला निवडायचं? आता तो जनतेचा प्रश्न आहे, पण लोकांना एक पटलेलं नाही आहे. म्हणजे ज्यावेळेस आम्ही धनुष्यबाणाची त्यावेळी साथ सोडली, म्हणजे आम्ही धनुष्यबाण सोडला म्हणजे आम्ही कुठल्याही पक्षात गेलो नाही, आम्ही अपक्ष म्हणूनच लढलो गेलो. आणि अपक्ष लढून आम्ही आमचं मत विरोध लोकांना दाखवलं, फक्त आम्ही आमची तळमळ लोकांना दाखवली. तसं ते आज जे त्यांची जी महत्त्वाचं म्हणजे मशाल त्यांच्याबरोबर होती आणि सगळे लोक त्यांच्याबरोबर असतानासुद्धा त्यांना BJP घेण्याचं काही कारण नसताना जसं आमच्याकडे कारण होतं की चला विकास होत नाही आहे ह्या मुद्द्यावर आम्ही त्यांचे साथ सोडलं, पण त्यांच्याकडे तसं काही ठोस कारण नसताना ते सोडून गेले. ते लोकांना अजिबात पटलेलं नाही. तुम्ही का ठरवलं की आता आपल्यालाच नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत यायचंय, आपल्याला स्वतःला उमेदवारी केल्याशिवाय पर्याय नाहीये, असं तुम्हाला का वाटतं? असे कोणते कामांचे बॅकलॉग होते की ज्यासाठी तुम्हाला सत्तेत येणं गरजेचं आहे? हे बघा, आता असा विषय असतो, एखादा पत्रकार समजा त्याला चान्स मिळाला का आपल्याला निवडणूक लढवायची आहे, समजा तुम्ही पत्रकार आहे, तर तुम्हाला काय वाटेल का समजा पत्रकारिता काय करता येईल, माझ्या पत्रकार बांधवांकरता काय करता येईल. तसं आम्ही हॉस्पिटॅलिटीमधले लोक आहेत, म्हणजे आम्हाला असं वाटतं हे शहर पर्यटन दृष्ट्या कसं सक्षम होईल, मग त्या अँगलने आम्ही त्याच्याकडे बघतो. म्हणजे आम्हाला असं वाटतं इगतपुरी इतकं सुंदर आहे, जसं तुम्ही मगाशी मांडलं कल्पना की सुंदर धबधबे आहेत, सगळं निसर्ग नटलेलं शहर आहे, पण त्या नटलेल्या शहराला आज तुम्ही बघाल तर बकाल झाले ते. आणि आमची पहिल्यापासूनची तळमळ म्हणजे आम्ही त्या इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळं आमचा राजकारण आमचा व्यवसाय नाही आहे, आणि आम्ही त्या इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळं आम्हाला सतत वाटतं का पर्यटन दृष्टी इगतपुरी जर सक्षम होऊ शकतं तर त्याला सत्तेशिवाय शहाणपण नाही. शेवटी म्हणजे आम्ही सत्तेत नसतानाही बरेच प्रयत्न केले, मी तुम्हाला सांगेल पुढे काय काय केले, पण मग सत्ता आल्यानंतर अजून त्याला चांगलं करू शकतो हे मनातली तळमळ आहे आमची. ना आमचं एक म्हणता ना तुम्हाला एक माणसाचं एक हे असतं का बाबा असं झालंच पाहिजे. म्हणजे लहानपणापासून मी लोणावळ्याला जायचं, तिकडे माझी बहीण होती, लोणावळ्याकडे बघायचं, इगतपुरीकडे बघायचं, असं वाटायचं लोणावळा इगतपुरीमध्ये काही फरक नाही, पण आज लोणावळा 50 वर्षे पुढे आहे आणि मग आपली कुठेतरी राजकीय ताकद कमी पडते, ह्या हिशोबानेच इगतपुरी मागे राहिली असं मला तरी वाटतंय. सहजासहजी जर बघितलं तर तुमच्या इगतपुरीमध्ये एक नवीन पॅटर्न समोर येतो. पॅटर्न जुना आहे, पण आत्ताच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकतर भाजपा शिंदे गट युती होते किंवा अजित पवार आणि भाजपा गट युती होते. तुमच्या इकडे सगळा पॅटर्नच बदललाय. इथे तुमची शिंदे गट आणि अजित पवार गट अशी युती होती आणि भाजपा तुमच्या विरोधामध्ये. अजित पवारांच्या पक्षाशी कसं जुळलं किंवा मग येथील स्थानिक लोकांशी कसं जुळवून घेतलं? खूपच चांगला प्रश्न आहे तुमचा, आणि त्याचं कारण महत्त्वाचं म्हणजे गेल्या 6 ते 8 महिन्यामध्ये 2 मोठ्या निवडणूक झाल्या राज्यामध्ये. एक म्हणजे खासदारकीचे झालं, त्यात आमचे माननीय खासदार हेमंतप्पा गोडसे होते, आणि आम्ही विरोधक असल्यामुळं उभाटाशी विरोधक असल्यामुळं साहजिकच धनुष्यबाणाचं काम आम्ही स्वतः केलं. म्हणजे ती पूर्ण कॅम्पेन आम्ही पार पाडली. आणि म्हणजे आता जे धनुष्यबाणाचे तर आज सगळे मशालीचेच नगरसेवक होते 14, आणि धनुष्यबाणाचा एकही नगरसेवक सध्या तिथं नसतानासुद्धा आम्ही हेमंतप्पांना चांगलं मताधिक्य मिळवून दिलं. आणि योगायोगाने दुसऱ्या याला विधानसभेचं इलेक्शन आलं, आणि विधानसभेच्या इलेक्शनमध्ये आम्ही मग परत युतीमध्ये असं ठरलं का बाबा ही सीट राष्ट्रवादीला गेली. राष्ट्रवादीला गेलं, पण खोसकर साहेब आमचे चांगले मित्र सहकारी, आणि त्यांचंही काम करायला आम्हाला आवडलं. म्हणजे आम्ही एका वेळेस धनुष्यबाणाचं पण काम केलं आणि सेकंड याच्यामध्ये आम्ही घड्याळाचं काम केलं, आणि दोन्ही कामं तन मन धन प्रामाणिकपणे केले, आणि त्यामुळं आमची ती युती अगोदरच झाली, मनाची युती ती. त्यामुळं बाकी राज्यात काही असो, पण आमच्याकडे तर ती मनाची युती आहे, आणि त्यामुळं आम्ही BJPला त्यात हे घेतलं नाही. आम्ही ऐकलं की जे आता तुमच्या विरोधात असणारे उमेदवार आहे संजय इंदुलकर, ते मशालीचे कट्टर होते. 30 वर्ष ते नगराध्यक्ष शिवसेनेच्या जीवावर झाले. लोक त्यांच्या मागे उभे राहिली किंवा नसतील राहिली, जे काही येथील राजकीय समीकरणं असतील ते सगळं त्यांना ठाकरे गटाने दिलं. तुम्ही सांगितलं की कुठलंही कारण त्यांना पक्ष सोडण्यासाठी नाहीये, तरीही त्यांनी BJPत प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्याच म्हणजे उद्धव ठाकरेंच्याच पक्षानं त्यांचे कार्यालय फाडले, आणि 2 दिवसांपासून नगराध्यक्ष इथलचे नॉट रिचेबल सुद्धा होते. अशी परिस्थिती का निर्माण झाली की एखाद्या नगराध्यक्षाचे कार्यालय फोडण्यापर्यंतचा विषय येतो आणि लोक आता बदल करा अशीच रिगोडतायत? काय कारण आहेत? तुम्हाला
ते सांगितलं मी की जेव्हा त्यांना त्या पक्षामध्ये ते टिकून होते, त्या पक्षानेच त्यांना भरपूर काही दिलं आणि सगळा डिसिजन मेकर ते होते, स्वतः होते. आणि त्यांना त्या पक्षाच्या लोकांना विचारात घेऊन समजा हे सगळ्या गोष्टी घडल्या असतात तर मला असं वाटतं कदाचित असं झालं नसतं. पण त्यांनी काय केलं, लोकांना गृहीत धरलं की चला मी आहे म्हणजेच हे उभाटा आहे, म्हणजे का जो पक्ष आहे त्यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे, मी हे म्हणजे तो पक्ष आहे आणि मी जिकडे गेले तिकडे मला लोक ॲक्सेप्ट करतील. हा त्यांचा जो गैरसमज होता तो लोकांनी त्याचा बुरखा फाडून टाकला. जसं इथे 2 गट तयार झालेत, तसं ज्यावेळेस तुम्ही पक्ष सोडला इन केस की तुम्ही उद्धव ठाकरेंचा पक्ष सोडून शिंदे गट निवडला, मशाल सोडून धनुष्यबाणाकडे येणं किंवा धनुष्यबाणच घेऊन इकडे येणं, या सगळ्या भूमिकांमध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षात जे कार्यकर्ते नगरसेवक होते ते पण तुमच्या सोबत ताकदीने आज उभे आहेत का? हो आलेत ना. बरं, काय परिणाम होईल त्याचा? त्याचा परिणाम म्हणजे तुम्ही बघा, आम्ही म्हणजे ज्यावेळेस आम्ही पक्ष सोडला त्यावेळेस शिवसेना एकच होती, मग त्यात कुठले 2 गट नव्हते, एकच शिवसेना होती. आणि आम्ही पक्ष सोडला का बा जी विकास कामे होत नाही आहे, जी आमची तळमळ आहे ती ऐकली जात नाही आहे, आणि शेवटी आम्ही त्या पदावर नसल्यामुळं मग ती गोष्ट आमच्याकडनं शक्य पण होत नव्हती. आणि मग आम्हाला असं वाटलं का आता काहीतरी यांना थोडंसं आपल्याला विरोध करावाच लागेल. कोणी विरोध करतच नाही आहे, कमीत कमी शेवटी बघा पहिलं कोण, मग ती पहिली सुरुवात आम्ही केली आणि विरोध केला. त्यात आम्हाला अपयश पण आलं. अपयश आल्यानंतर आम्ही 7 वर्ष पूर्ण जनतेशी संपर्कात राहिलो, टचमध्ये राहिलो. म्हणजे सत्तेत नसतानाही आम्ही खूप तळमळीनं जनतेची कामे केली. आणि नंतर एकनाथजी शिंदे जसे त्यांनी जे काम केलं नंतरच्या काळामध्ये, म्हणजे त्यांनी उद्धव ठाकरेंविरोधात जे उठाव केला आणि त्या उठावानंतर त्यांनी जे जनतेचे कामे केले आणि त्यांचं ते स्पिरिट बघून, म्हणजे लाडकी बहीण योजना असेल किंवा तळागाळातल्या शेतकऱ्यांपर्यंत जाणं असेल, त्यांचं जे स्पिरिट बघून आहे ना आमच्या मनात एक पक्कं झालं का नाही, आता आपल्याला एकच कॉमन मॅन जो मुख्यमंत्री आहे त्याची जर आपण साथ धरली तर अजितदादा आपल्यासोबत आहेत. कारण आम्ही रमण खोसकरचं काम चांगल्या प्रकारे केलं होतं आणि इकडे कॉमन मॅन जे नगरविकास मंत्री, आता दोन्ही मंत्र्यांची साथ मिळते, नक्कीच इगतपुरीचा विकास झाल्याचं काही विकास झाल्याशिवाय राहणारच नाही, म्हणून आम्ही त्या गोष्टीमध्ये ॲक्च्युली केलं. तुमच्या आत्ता स्थानिक स्वराज्य संस्थांचे जर ओव्हरऑल वोट बँक लक्षात घेतली, जवळपास 30-32 हजाराच्या आसपास मतदार आहेत. चर्चा ऐकतो की 8 हजारांच्या आसपास लोकांनी इथून स्थलांतर केलंय. का? इथं रोजगार नाही, इथे डेव्हलपमेंट नाही, इथे हॉस्पिटल नाही, इथे काही गार्डन नाही, पर्यटनाच्या दृष्टीने इथे विकास झालेला नाही. हे असे अनेक मुद्द्यांमुळे लोक स्थलांतर करतायत आणि आता खाली 24-25 हजार मतदार इथे उरलेत. जर तुम्हाला नगराध्यक्ष म्हणून संधी मिळते तर प्रायोरिटी म्हणून तुम्ही सगळ्यात अगोदर कोणते कामांना पाठपुरावा करणार? एकदम बरोबर. म्हणजे बघा, आमचं मनापासून ठरले तर पहिलं आम्ही तर पर्यटनावर भर देऊ, कारण पर्यटन आम्ही त्याचा खूप अभ्यास केल्यानंतर आमच्यासाठी सहज एक विषय. आणि जी आता फिल्म सिटी मंजूर झाली, इगतपुरी तालुक्यामध्ये एक फिल्म सिटी मंजूर झालेली आहे आणि ती फिल्म सिटी आम्हाला असं वाटतं ती इगतपुरीच्या शहराच्या आजूबाजूलाच का व्हावी, म्हणून आम्ही एक जागा पण त्यांच्यासाठी सुचवली. गव्हर्नमेंटची 100 एकर जागा आहे, त्या जागेवर आम्ही ती आणण्याच्या प्रयत्नात आहे. पहिलं प्राधान्य आम्ही त्याला देणार आणि त्यानंतर पर्यटनाच्या दृष्टीने राहिले समजा बोट क्लब वगैरे, बावली धरण आहे बाजूला, तिथं बोट क्लब कसा आणता येईल आणि म्हणजे लोकांना रोजगार जास्तीत जास्त निर्माण कसा होईल याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करतो आहे. पण त्याचबरोबर आरोग्याची समस्या पण खूप मोठी आहे. म्हणजे इगतपुरीमध्ये असं मोठं चांगलं अद्यावत हॉस्पिटल नाही आहे, ते पण शिंदे साहेबांच्या अजितांच्या माध्यमातून आम्ही इथं आणण्याचा 100% प्रयत्न करू. म्हणजे काही स्कूल कॉलेजेस असतील, महाविद्यालय असतील, काही लोकांनी तिथं येण्याचा प्रयत्नही केला होता. पण काय होतं, सत्ताधाऱ्यांकडून जर समजा एखादा उद्योग येतो, समजा आपल्याला एखादा समजा फॉरेनहून एखादा उद्योग आला आहे, पण समजा त्या राज्यांनी किंवा त्या देशांनी त्या उद्योगाला जर सहकार्यच दिलं नाही का बाबा तुम्ही येत आहे, हां ठीक आहे, पण कसं काय जागा वगैरे त्यांना उपलब्ध देणं हे आपलं काम असतं. जर आपण वेलकमच केलं नाही, शेवटी उद्योग कसे येतील? मग त्याला वेलकम करण्यासाठी आपल्याला सत्ता हवी आहे आणि आम्ही पहिलं काम ते करू का उद्योग आणण्यासाठी त्यांना जे काय आमच्या पर्वतन जे नगरपालिकेकडून जे बी होऊ शकतं तेवढं सगळं काम आम्ही करू. तुम्ही जे सांगितलं की एकनाथ शिंदेंनी उठाव केला, तसाच काहीसा उठाव आमचाही होता. आम्ही इकडे आलो, 30 वर्षात बॅकलॉग राहिला. कोणती कामं होती की जी मधल्या काळामध्ये होणं गरजेची होती पण तुमच्या इगतपुरीमध्ये आजही झाली नाहीत? हां, खूप कामं होते ना. जसं तुम्हाला सांगितलं ना मी, हॉस्पिटल,
मोठं एखादं महाविद्यालय, आणि ज्याच्यामुळे लोक स्थलांतरित झाले ना, रोजगाराचं काहीच असं ठोस असं इथं आलं नाही. खूप येण्यासारखं होतं, पण काय होतं त्यासाठी एक माणसाची एक स्वतःची एक त्याला हे स्पिरिट पाहिजे, का ही गोष्ट त्याला पॅशन पाहिजे, ही गोष्ट आलीच पाहिजे. इगतपुरीमध्ये हे झालंच पाहिजे, जसं आम्हाला असं वाटतं फिल्म सिटी इगतपुरीमध्ये आलीच पाहिजे. बोट क्लब हा झालाच पाहिजे. पर्यटन दूषण रोपेलासुद्धा आमच्याकडे खूप चांगले चांगले ठिकाणे आहे की जिथं रोपे होऊ शकतो. म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी वाटतात तुम्हाला, पण याच्यातून प्रचंड रोजगार निर्माण होतो. कारण ह्या गोष्टी आल्या तर समजा जे रिसॉर्ट असतील, हॉटेल्स असतील, लोक येतात, ते पाऊस बघतात, आनंद बघतात निसर्गाचा, पण एक दिवस राहतात, दुसऱ्या दिवशी असं वाटतं की त्यांना हे सगळं बघून झालं आहे, आता काय बघू मी इथं. मग त्यावेळेस त्याला दुसऱ्या दिवशी तरी काहीतरी एक पाहिजे, का एखाद्या बोट क्लबला गेला आहे, तिथं त्याचा पूर्ण दिवस गेला आहे, तो म्हणजे जलक्रीडाचे सगळे आनंद तो घेतो आहे. मग एखाद्या रोपेला गेला आहे, तिथं त्याचा पूर्ण दिवस गेला, म्हणजे 2-3 दिवस इगतपुरीत तो राहिला, तो पैसे कुठं खर्च करणार. साहजिकच इगतपुरीमध्ये मग तो रिक्षावाल्यापासून सगळ्यांचं त्याच्यात पोट भरणं आलं, म्हणजे रोजगार ऑटोमॅटिकली निर्माण झाला. रोजगार तुम्ही डायरेक्टली कोणाला देऊ शकत नाही, पण तुम्ही रोजगाराच्या अँगलनी जे काम आणू शकता त्यातून ऑटोमॅटिक ही चेन तयार होती. जसं एक हॉटेल असलं तर ते दूधवाला, भाजीवाला, फळवाला, हे सगळ्या लोकांचे पोट भरतं. म्हणजे हे सगळे कुटुंब तुम्ही एक हॉटेलमध्ये सोपं समजू नका. एक हॉटेल इंडस्ट्री तुम्हाला 100 कुटुंबांना रोजगार देऊ शकते. म्हणजे त्यात जरी 50च लोक जर नोकरीला असतील, पण 100% लोकांना, 100 कुटुंबांना ते हॉटेल हे करतं. जे आत्ता विद्यमान नगराध्यक्ष राहिले त्यांच्यावर आरोप होतो 30 वर्ष नगर परिषद दिली, त्यांनी फक्त मलिदा खाल्ला. लोकांना जर आज तो आरोप झुटकारायचा असेल आणि संधी म्हणून जर ते तुमच्याकडे पाहत असतील, तर तुम्ही कोणती गॅरंटी आणि शाश्वती तुमच्या मतदारांना देणार आहेत की आम्ही त्यांच्यापेक्षा वेगळे असू म्हणून? हे बघा, आता काही गोष्टी मी तुम्हाला म्हटलं की मला सांगायच्याही नव्हत्या, पण आता सांगावं लागतात. जसं आम्ही सत्तेत नसताना 2019 साली समृद्धी महामार्गाचं सर्वेक्षण झालं. सर्वेक्षण झाल्यानंतर समृद्धी महामार्ग असा एलिव्हेटेड महामार्ग येतो, म्हणजे ज्या ठिकाणी त्याचा इंटरचेंज असेल त्याच भागाला त्याचा फायदा होतो. एरवी तो फक्त बघण्याचा मार्ग आहे, म्हणजे त्याकडं कुठं बाजूला हॉटेल टाकू शकत नाही किंवा कुठलाही रोजगार तिथं उपलब्ध होऊ शकत नाही इंटरचेंज नसेल तर. म्हणजे ज्या ठिकाणी तो उतरणार असेल त्याच ठिकाणी त्याचा बेनिफिट होतो. मग त्या काळात आम्ही कुठल्याही सत्तेत नव्हतो, काही नव्हतो, पण 6 महिने आम्ही, त्यावेळेचे जे मिनिस्टर होते BJPचे जयकुमार रावल, जे टुरिझम मिनिस्टर होते, टुरिझम मिनिस्टर होते, आणि आमची सत्ता नसताना त्यांचे घरगुती रिलेशन्स होते. त्यांच्या टचमध्ये राहून आम्ही इगतपुरीसाठी पर्यटनासाठी 20 कोटी रुपयाचा निधीसुद्धा मंजूर केला होता. पण नंतर वेगवेगळ्याने करोना आला, तो निधी लॅप्स झाला, म्हणजे अशा काही गोष्टी घडल्या. आणि पण त्या माणसांनी आम्हाला एक गोष्ट महत्त्वाची करून दिली, की जेणेकरून समृद्धी महामार्गाचा इंटरचेंज त्या माणसाच्या पाठीमागे लागून आम्ही, म्हणजे 6 महिने आम्ही सतत चक्र मारल्या मंत्रालयामध्ये, आणि शेवटी त्या माणसांनी आम्हाला, पवार साहेबांनी पण आम्हाला खूप चांगली मदत केली. आणि जे स्थानिक अधिकारी होते ज्यांनी आम्हाला सांगितलं होतं का हा इंटरचेंज मिळवला नाही तर तुमच्या इगतपुरीला 0 महत्त्व राहील, मग त्यासाठी आम्ही फक्त तुम्हाला लढावं लागेल, तुम्हाला चक्रा मारावं लागतील. आम्ही ते केलं, आणि बघा आज तुम्हाला इंटरचेंज दिसलाच असेल येता येता. तो आमच्या प्रयत्नातूनच झाला, आमचे सगळे सहकारी होते त्याच्यामध्ये, ते सगळ्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नातून झाला, आणि कुठल्याही राजकारणाशी निगडीत असे सहकारी नव्हते, हे सगळं महत्त्वाचं. मग जी गोष्ट आपण राजकारणाशिवाय करू शकतो, तर आपण सत्तेत असताना काय करू शकतो हे लोकच अंदाज घेतील त्याचा. मी एक महत्त्वाचा शेवटचा प्रश्न घेते की असे मला 5 पॉईंट सांगा की ज्याच्यामुळे लोकांनी फक्त तुम्हाला निवडून दिलं पाहिजे. हे बघा, आमची असलेली इगतपुरीबद्दलची कृतज्ञता हे सर्व लोकांना माहिती आहे, आणि आमचा असा एक चेहरा आहे की जेणेकरून आम्ही गावात फक्त हे लोक काहीतरी चांगलं करताय, काहीतरी वेगळं व्हिजन आहे यांच्याकडं, व्हिजनरी लोक आहे. म्हणजे असे लोक आहे का आम्हाला व्यापारी वर्गाने आम्हाला बोलून घेतलं होतं का आमची जी डेव्हलपमेंट आम्ही केली ही आम्ही इगतपुरी शहराच्या बाहेर केली. त्याचं कारण होतं कारण इगतपुरी शहरात आम्हाला ॲक्सेस नव्हता, म्हणजे आम्ही नगर परिषद विरोधक होतो, म्हणजे त्या सत्तेतच नव्हतो, त्याच्यामुळे ते ॲक्सेस नव्हता. मग आम्ही काय केलं, शक्यतो नगरपालिका सोडून जिथं आम्हाला स्कोप मिळेल तिथं आम्ही ती डेव्हलपमेंट केली. आणि ते डेव्हलपमेंट लोकांनी बघितल्यानंतर इगतपुरीच्या व्यापाऱ्यांनी सुद्धा आम्हाला बोलून घेतलं का तुम्ही जे हे करताय हे तुम्ही इगतपुरीच्या नगरपालिकेच्या हद्दीमध्ये करा. आता आम्हाला पण असं वाटत होतं का इगतपुरी आपली आई आहे शेवटी, आणि तिच्याबद्दल तर ही सगळ्या गोष्टी करायलाच पाहिजे. पण आता आम्ही त्यांना म्हटलं, आमचा नाईलाज आहे म्हटलं, आम्हाला खूप इच्छा आहे का इगतपुरीमध्ये चांगलं काम करावं का जेणेकरून त्याचा बेनिफिट तिथल्या व्यापाऱ्यांना मिळेल. म्हणजे कुणी बाहेरून येणारा पर्यटक इगतपुरीच्या हद्दीत राहिला तो साहजिकच इगतपुरीच्या बाजारपेठेत जाईल, तो वस्तू खरेदी करेल वगैरे वगैरे वगैरे, म्हणजे त्याचा बेनिफिट त्यांना मिळेल. पण
सत्ता आमच्या हातात नसल्यामुळं म्हटलं आम्हाला तुम्ही इगतपुरीमध्ये ॲक्सेस द्या. मग त्या व्यापाऱ्यांनी सुद्धा मान्य केलं का यावेळेस आम्ही नक्कीच तुमचा विचार करू. तसे व्यापारीसोबत आहे, तसे म्हणजे ज्या लोकांचे समस्या आहे खूप म्हणजे घाणीचं साम्राज्य, गटर वगैरे असतील, या सामाजिक ज्या समस्या असतात लोकांच्या रोजीरोट्यामधल्या, त्या लोकांना पण खूप समस्या आहे आणि त्या कामात आम्हाला सहज शक्य आहे. कारण आम्ही सत्ता नसताना आमदार निधीतून जवळजवळ 57 कोटीचे कामं आम्ही इगतपुरी नगर परिषदेमध्ये केली. म्हणजे बघा, पहिलं काय होतं, आमदार हा नगरपालिकेत कामच करू शकत नव्हता कारण त्याला इगतपुरी नगरपालिकेची NOC लागायची आणि ती NOC कधीच स्थानिक नगराध्यक्षांनी दिली नाही. कारण त्यांना असं वाटायचं की आपण जर ही NOC दिली तर कदाचित आमदाराचं नगरपालिकेत इंटरफेअर होणार. हां, मग इगतपुरीचे आमदार इथे हिरामन खोसकर यांना निवडून आणण्यामागे तुमचा मोठा वाटा आहे. पण ज्यावेळेस एखादा आमदार निवडून आणायचा असतो त्यावेळी त्या व्यक्तीचा पक्षही प्रमोट करावा लागतो. आता हा पक्ष अजित पवारांकडे होता. अजित पवारांचा पक्ष तुम्ही प्रमोट कसा केला? अजित पवारांसोबतचा काही तुमच्याकडे अनुभव आहे? हो, नक्कीच. म्हणजे तुम्हाला तो अनुभव नंतरचा सांगतो. पण ज्यावेळेस काय झालं, महायुती म्हणून सरकार निवडणूक लढले, म्हणजे ते खासदारकीचं असेल किंवा आमदारकीचं असेल, दोन्ही निवडणुका ह्या महायुती म्हणून लढल्या. आणि महायुती म्हणून आम्हाला जेव्हा समजा आम्ही जेव्हा हेमंतप्पा म्हणजे जेव्हा शिवसेनेकडून ते धनुष्यबाणाकडून ते खासदार म्हणून लढवत होते, त्याच वेळेस आमचा तो पक्षच होता. म्हणजे आम्ही त्या पक्षामध्ये 25 वर्ष काढले, त्यामुळे ते आम्हाला सहज गेलं. पण जेव्हा महायुती म्हणून ही शीट जी राष्ट्रवादीला सोडली गेली त्यावेळेस आमच्यासाठी एक नवीन प्रकल्प. पण काय होतं, एकदा वरतून सगळी युती आहेच तर मग आम्हाला असं काही आवड वाटलं नाही. पण त्यानंतरचा अनुभव तुम्हाला सांगतो. जेव्हा मी खोसकर साहेबांना इथं राष्ट्रवादीमधून म्हणजे लढवून आणि त्यांना विजय मिळवून दिला, त्यानंतर आम्ही एकदा अजितदादांकडे आमच्या एका कामासाठी गेलो. म्हणजे जसं तुम्हाला सांगितलं तर टुरिझम हाच मुख्य व्यवसाय आहे. म्हणजे इगतपुरीमध्ये दुसरी कुठली इंडस्ट्री आणणं अयोग्य राहील, कारण शेवटी एवढं निसर्गम्य आहे, कुठल्या केमिकल इंडस्ट्री आणून याच्यात काय पाहिजे. म्हणजे इथं इंडस्ट्री कुठली चालेल, टुरिझम इंडस्ट्री म्हणजे हॉटेल, रिसॉर्ट, हे सगळ्या गोष्टी इथं चालू शकतात. आणि आम्हाला टेक्निकल अडचण अशी होती की आमचा सगळा भाग बघा तुम्ही, पूर्ण डोंगर, कुठं तलाव, कुठं डोंगर, कुठं वरती टेकड्या, खाली, असाच हा भाग आहे. आणि मग डोंगर हे जखल जास्त असल्यामुळे डॅम पण तेवढीच आहे इगतपुरी तालुक्यामध्ये. तुम्ही बघाल तर तुम्हाला 5 किलोमीटर एक डॅम दिसेल, म्हणजे प्रत्येक 5 किलोमीटर गेलं तर एक कुठला तरी डॅम दिसेल तुम्हाला. आणि शासनाची 1975ची एक नियमावली जी होती त्यामध्ये असं लिहिलं होतं का कुठल्याही धरणापासून तुम्ही 500 मीटरपर्यंत कुठलंही बांधकाम करू शकत नाही. त्याचं कारण असं होतं बघा, काही जे प्रदेश आहेत ते सपाट म्हणजे सपाट पृष्ठभाग असतो, त्यामुळे तिथं समजा कधी फ्लड आलं तर कदाचित ते पाणी 500 मीटरपर्यंत पोचतं, म्हणजे तिथं पूर येऊ शकतो, अशी स्थिती निर्माण होते. त्यामुळे तो नियम त्यांच्या हिशोबाने बरोबर होता. पण आमच्या इगतपुरीची परिस्थिती वेगळी आहे. आमच्या इगतपुरीमध्ये तुम्हाला कुठेही सपाट पृष्ठभाग दिसणार नाही, कुठं डोंगर, कुठं टेकडी, काही उतार चढ असे पूर्ण. तुम्ही इकडं वैतरणा साईडला गेले तर तुम्हाला सगळा परिसर तुम्हाला समजून येईल. आणि अशा याच्यामध्ये आमच्याकडे किती पाऊस पडला, म्हणजे आमच्याकडे 4000 मिलीमीटर पाऊस पडतो, पण तो 4000 मिलीमीटरपेक्षा वरती जरी गेला तरी आमच्याकडे कुठलाही पूर येत नाही. त्याचं कारण आम्ही आहे उंचावर आणि सगळं पाणी ऑटोमॅटिकली म्हणजे दिवसभर पाणी पडला आणि 1 तास उघडला का सगळं ड्राय होऊन जातं, सगळं नंतर पाणी वाहून निघून जातं. आणि अशा याच्यामध्ये धरणापासून 500 मीटरपर्यंत समजा ती पूररेषा असेल किंवा ही असेल तर आम्हाला लोक टुरिझम बघा, जितकं पाण्या जवळून दिसेल तितकं त्यांना म्हणजे बरं वाटतं. एखादा रिसॉर्ट पाण्याजवळ एकदम, तुम्ही पण कदाचित कुठल्या रिसॉर्टला गेला असेल तर तुम्हाला एखादा लेक व्ह्यू म्हटलं की तुम्हाला आनंद वाटतो, आणि एकदम पाणी जवळ आहे, मला इथून माझ्या बेडरूममधून पाणी दिसतंय. म्हणजे तुम्ही असंच प्रयत्न राहील का बा जेणेकरून कुठलं रिसॉर्ट आहे का जे तुम्हाला एकदम जवळ नेतं पाण्याच्या, आणि पाण्याचं आकर्षण लोकांना खूप आहे. आणि हे 500 मीटरपासून पाणी बघणं आणि 75 म्हणजे 100 मीटर किंवा 50 मीटरपासून पाणी बघणं याच्यामध्ये खूप फरक आहे. आणि त्याच कारणामध्ये आणि त्यावेळेस अजितदादांनी आम्हाला खूप महत्त्वाचा सपोर्ट केला. मग आम्ही आमदार हिरामन खोसकरांच्या माध्यमातून तो प्रश्न पूर्ण राज्याचा त्यांच्याकडे मांडला आणि त्यांना आमची भौगोलिक परिस्थिती समजावून सांगितली की जेणेकरून आमच्या तालुक्यामध्ये आमचे फ्लड काही येत नाही आहे, त्याच्यामुळं तुम्ही 500 मीटर लांब कुठलं तरी परवानगी देऊन असं काही पूरबीर आमच्याकडे येतच नाही आहे. तर तुम्ही हे गोष्ट तुम्ही समजून घेऊन तो 500 मीटरचा GR करून 75 मीटर किंवा
हॉरिझॉन्टल 20 मीटर कसं करता येईल याच्याकडं टेक्निकली तुम्ही आमचा विचार करा. मग आम्ही ते म्हणणं मांडल्यानंतर अजितदादांनी मोजून 5व्या मिनिटाला त्याला हिरवा कंदील देऊन टाकला. सगळ्या अधिकाऱ्यांची मिटिंग घेतली आणि त्यांना हे सगळं सांगितलं का समजून सांगितलं याला तुम्ही टेक्निकल स्पेसिफिकेट टाका, म्हणजे STP असेल ही डॅममध्ये कुठलाही घाण जाऊ नये तर ती आत टाका आणि यांना हे 75 मीटर किंवा हॉरिझॉन्टल 20 मीटर करून द्या. एवढ्या झपाट्याने एखादा व्यक्ती काम करतो ना, म्हणून आम्ही त्यांच्या व्यक्तिमत्व जसं शिंदे साहेबांकडे बघतो तसं अजितदादाकडे बी त्या दृष्टिकोनातून आम्ही पॉझिटिव्हली बघतो. तुमची एक अशी जागा होती, उमेदवारी होती की स्वतः श्रीकांत शिंदेंनी तुम्हाला आधी AB फॉर्म दिला, अगोदर उमेदवार जाहीर केला आणि मग तुम्ही प्रचार सुरू केला. वरिष्ठांचा एवढा विश्वास तुमच्याकडे कसा काय? म्हणजे कसं आहे, आम्ही जिथे जिथे आता बघतोय अजून नगर परिषदेच्या नगराध्यक्षाचा चेहरा डिक्लेअर झाला नाही, काहींचे उमेदवार डिक्लेअर नाही, तुमच्या हातात AB फॉर्म पडलाय आणि मग तुमचा प्रचार सुरू झाला. वरिष्ठांचा एवढा विश्वास कसा काय? त्याचं 2 कारणं तुम्हाला सांगतो. मागच्या दोन्ही जबाबदाऱ्या या स्वतः डॉक्टर शिंदे श्रीकांत शिंदेनी आमच्यावर दिल्या होत्या. म्हणजे जेव्हा हेमंतप्पा खासदार म्हणून लढले त्यावेळेस सगळं कॅम्पेनिंग डॉक्टर साहेबांनीच केलं होतं आणि त्यावेळेस ग्राउंडमध्ये सगळे रिपोर्ट त्यांना जायचे का कोण कुठं काम करतं आहे, कसं काम करतं आहे, कुठल्या भागात लोक चांगले काम करत आहेत, कोण लोक प्रामाणिकपणे काम करत आहे आणि कोण अप्रामाणिकपणे करत आहे. शेवटी कालून त्यांचे लोक होते ते त्यांना रिपोर्टिंग करायचे का कुठल्या भागात काम झालं आहे, कुठल्या भागात होत आहे, कुठल्या भागात होत नाही, ते रिपोर्टिंग त्यांच्यापर्यंत जायचं. त्याच्यामुळं साहजिकच त्या लोकांनी कुठंतरी आमचं नाव कुठं खाण्याकोपऱ्यात घेतलं असेल का इथले हे लोक खूप चांगलं स्ट्रॉंग कॅम्पेन करत आहे. भले बघा हे जय पराजय आपल्या हाती नसतं, पण माणूस किती प्रामाणिक काम करतो हे महत्त्वाचं असतं आणि कदाचित ती माहिती त्यांच्यापर्यंत पोचली असावी म्हणून त्यांनी तो विश्वास टाकला असं मला तरी वाटतंय. तर इगतपुरी नगर परिषदेमध्ये नेमकं किती कामांचा बॅकलॉग आहे, पर्यटनाच्या दृष्टीने हे शहर मागे का राहिलं, इथे किती प्रकल्प येऊ शकतात आणि किती विकास होऊ शकतो, हे सगळे मुद्दे समोर आहेत. आता जसं मी म्हटलं मैदानात दोन्हीही संजय आहेत. आता लोकांना संजय भाई पाहिजे की संजय भाऊ पाहिजे हे लोक ठरवतील, कारण जनतेतून यावेळी नगराध्यक्ष समोर येणार आहे. शालिनी संजय खाताळे या नगराध्यक्षपदासाठीच्या उमेदवार आहेत. अपोजिट कॅन्डिडेट सुद्धा तेवढीच तयारी करतायत. पण जनतेतून नगराध्यक्ष असल्यामुळे इगतपुरीकरांनो मी तुम्हाला प्रश्न करते की तुमच्या मनातील नगराध्यक्ष कोण? शेवटी करते करविते तुम्ही आहेत. तर सर तुमच्यासाठी सुद्धा या सगळ्या निवडणुकीसाठी आमच्याकडून शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. जे काही तुमचा निर्णय निकाली येईल त्यासाठी आमच्याकडून शुभेच्छा. धन्यवाद.